टीव्ही सत्यमेव व्रतम। राज्यात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी किरीट सोमय्या। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा केली। 100 बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारांची फसवणूक केली। त्यांचे पुरावे मी दिले। या तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्याच्यात कसा इन्व्हॉल्व होता? बांगलादेशी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी केली। विधानसभा काळात मालेगाव घोटाळ्याचा केंद्रबिंदू आहे। मालेगावात घुसखोरी झाली। राज्यात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी 40 वर्षापासून राहतो असं सांगून जन्म प्रमाणपत्र मिळवलं। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मालेगावला जात आहे। यात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीस आला। 3977 लोकांना प्रमाणपत्र दिले, याचे पण पुरावे दिले। तहसीलदार कारवाईविषयी प्रतिक्रिया। तहसीलदार आणि त्यांचे वकील आर्ग्युमेंट करणार। इस्माईल ज्यानं आवेदन दिलं त्याचा शाळेचा दाखला नव्हता। हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। त्या तहसीलदाराला अजून अटक झालेली नाही। हा देशद्रोह आहे। देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला। मोड्स ऑपरेंडिटी महाराष्ट्रात 54 शहरात राबवली। मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आले। आमचं टार्गेट याच्या मागे एक मोठी गँग आहे। गँग आम्हाला पकडायची आहे। मालेगाव बदनामीविषयी सोमय्या यांची प्रतिक्रिया। बांगलादेशी रोहिंगे यांना भारतात घुसवणं, त्यांच्या विरोधात कारवाई, त्यांचे पुरावे मी दिले। कुठला राजकारणी वोट बँक, वोट जिहाद, तिथला खासदार आणि आमदार किरीट सोमय्याला विरोध करत आहेत, कारण ते वोट जिहादमुळे निवडून आले। 2,14,000 जे मी शोधून काढले त्याचा हिशोब द्यायला पाहिजे। ते कारवाई करायला सहमत आहेत का त्यांना विचारून घ्या। बांगलादेशांच्या लहान मुलं आधार कार्ड विषयी किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रिया। हे खरं आहे, आधार कार्ड किती फर्जी आहे हे पण शोधायचंय। जे मी यांना रेशन कार्ड दिलं त्यात पण फर्जी आहेत। रेशन कार्ड मधली रायटिंग वाचता येत नाही, मग मंजूर कसे केले असा प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्न नाही। पोलीस इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेली नाहीये। इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मालेगावचं उदाहरण देतो। विधानसभा निवडणूक काळात वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला। त्याचा विरोध उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी केला। हे पैसे बांगलादेशींना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळावे यासाठी खर्च करण्यात आले। खरी गोष्ट आहे ही, आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचे। मी यांना जे 100 दिले ना पुरावे, त्यात 80 ते राशन कार्ड फर्जी आहे। लक्षात आलं ना? फर्जीला ते बोगस आणि फर्जी म्हणजे फोर्जरी केलेले आहे। म्हणजे जसं एक उदाहरण देतो, मी आता दिले ना 5 रेशन कार्ड दिले, त्या 5 रेशन कार्ड मध्ये नावं वाचून दाखवावी। मी रेशनिंग अधिकाऱ्याला पाठवले, आत्ताची गोष्ट करतो। त्या रायटिंग मध्ये दिलं, साहेब हे रेशन कार्ड तर वाचताच येत नाही आहे। मग तहसीलदारनी मंजूर कसे केले? या प्रकरणात मात्र 5 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली, बाकीच्यांवर की नाही, यामुळे प्रश्न देखील उपस्थित होत आहे। आता प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच नाही आहे। आता हे 5 अजून तर पोलीसची इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं नाही आहे ना। ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही, मालेगावचं उदाहरण देतो। विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात आपल्याला आठवत असेल, मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता। असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केलं होतं। आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली। 2200 कोटीचा घोटाळा, 389 करोड हे वोट जिहाद आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले। 7 लोक जेलमध्ये आहेत। त्यावेळी तो घोटाळा 12-14 कोटीचा वाटत होता। म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार पाहिजे। प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली। 100 बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून 100 बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतात मालेगावला जन्म झालाय असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे। त्याचे सगळे पुरावे दिले। तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता न उदाहरण, त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही। तहसीलदारने आपल्या ऑर्डर मध्ये दिलं की यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। या 100 बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा अशी मागणी मी केली आहे। तो रोग
किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे. महाराष्ट्रात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यांचा 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 65 वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झालाय असं एफिडेव्हिट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे. हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीस आला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे. पण तिकडे त्या तहसीलदारांनी त्यांना विषय डेव्हिएट करायचा मी त्यात जाणार नाही. हे बांगलादेशी 2,14,000 गेले 6 महिन्यात रजिस्टर्ड झाले. त्याला हे 2,14,000 मी पकडले ना, शोधून काढले ना, त्याचा हिशोब द्यायला काय हरकत आहे? ऑर्डरवरच का रोखण्यात आलं नाही? पण ते तो वेगळा विषय आहे ना. आता तर 2,14,000 ची यादी आहे, तर ते 2,14,000 वर कारवाई करायला ते सहमत आहे का? त्यांना विचारून घ्या. दुसरी गोष्ट, बांगलादेशी गेल्या काही वर्ष येत असेल, हे मध्यंतरी घटनानंतर जास्त प्रमाण वाढलं असेल, ते पश्चिम बंगाल मधून येतात. पण मला त्या भानगडीत जायचं नाही आहे. माझ्या समोर 2,14,000 आपल्याकडे त्यांनी अर्ज केलाय ज्याच्याकडे कागदपत्र नाही आहे. देशाच्या सुरक्षा अधिक कठोर करण्याची आवश्यकता वाटते का? देशाच्या माझा प्रश्न त्या 2,14,000 सोडून द्यायचं का? प्रायोरिटी 2,14,000. मी उत्तर दिलं का? तुम्ही राज्यात तुम्हाला अनेक काय लहान जे बांगलादेशी लहान मुलं आहेत त्यांची आपण कुठला चोराला पकडतो, तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे? इथं पुरावेच दिलेले आहेत. आणि ह्याच्यापेक्षा जास्त 3,977 लोकांना 2024 मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलं, रजिस्टर्ड बनवले, त्यात 1106 लिहिलेले आहेत. हे पण पुरावे दिले. तहसीलदारांनी किंवा या संघटनेचं असं म्हणणं आहे की नेमकं असं या दाखले वितरणासाठी आम्हाला गाईडलाईन्स नाहीये, त्याचं कुठली दादा, आपण मराठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला हे आपला चुकीच्या पद्धतीने दिले असं म्हणताय? मी आज तहसीलदारांनी ते जे वकील, तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरी मध्ये करणार ना आर्ग्युमेंट. आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही. मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात, की तहसीलदारांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत, शाळा फोडण्याचा दाखला दिला आहे. पण ते इस्माईल खान ज्यांनी जे आवेदन दिलं होतं त्या शाळेचा दाखला नव्हता. म्हणजे याला फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग नाही, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे. FIR हा तर देशद्रोह आहे, कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा पाप केलाय. खालील आता भानगडीत मी कशाला पडू? पण आपण बदनामी करतात असं आपल्याला. अरे दादा, बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं, त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई. आणि हे 2,14,000 तर मी पुरावे दिलेले आहेत. म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद, वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात. मालेगावचा आमदार पण विरोध करतो आणि खासदार पण विरोध करतोय किरीट सोमय्याचा, कारण की ते मवी आता वोट जिहादच्या आधारावर निवडून आले. मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे. पण म्हणजे तुम्ही तुम्ही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याला घुसवू इच्छितात. देशाच्या सुरक्षिततेसमोर खेळणारे आमदार असो, खासदार असो, उद्धव ठाकरे असो, राहुल गांधी असो, किरीट सोमय्या चुकेगा नाही. नाही, पण मोदी सर मी माझं लक्ष विचलित करू इच्छित नाही. माझं लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या. माझं टार्गेट मी आपल्याला सांगितलं, सेम मोडस ऑपरेंडी, सेम भाषा हे महाराष्ट्रात 54 शहरात राबवण्यात आली आहे. आणि 54 पैकी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र
खानदेश यात जवळजवळ नाहीत, फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं आहे. सर, 4 दिवसापूर्वी म्हणजे या बाजूचे फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे, बाकी एक पण नाही. तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे, गँग आहे. हे काही खालच्या स्तरावर झालेलं नाहीये. 2,14,000 अर्ज आलेले आहेत 6 महिन्यात, जुलै ते डिसेंबर मध्ये. आणि म्हणून ती जी गँग ती पकडायची. आपण मालेगावची बदनामी करत काय त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली. त्यांनी सांगितलं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही जे दिलेली माहिती, जे डॉक्युमेंट आहेत ते निश्चित, कारण की मी तर डॉक्युमेंट त्यांच्याकडून प्रशासकीय संस्थेकडून घेऊनच त्यांना दिलेले आहेत. यात निश्चितपणे आम्ही लक्ष देऊ, गांभीर्याने कारवाई. आज तुम्हाला विचार मला दिसते आहे आज नाही असं काही नाही. राजकीय धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलेला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण त्याचं वेगळं उत्तर देऊ. पुरता बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र धन्यवाद.